See, we have seen this formation of diode. Okay, so diode works in two condition. First is called forward biasing condition. First is called forward biasing condition. Please mute yourself. So first is forward bias condition. In forward bias condition, this is our diode. Okay, negative charge, positive charge. Okay, this is p material, this is n material. Here holes are there, here electrons are there. Okay, so this is p type material, this is n type material. Biasing of diode means what? Biasing of diode means connecting diode to the forward to the battery, connecting of diode to the battery. Okay, so when the positive terminal of battery is connected to p type terminal of diode, हे बघा हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. सो दिस इज p type terminal, this is n type terminal of diode. सी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे पी टाईप मटेरियलला कनेक्ट केलंय, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल एन टाईप मटेरियलला कनेक्ट केलंय. सो वी कॉल इट ॲज पी टू पी अँड एन टू एन कनेक्शन. बघा हे लक्षात ठेवायचं तुम्हाला काय. सो हिअर इन दिस कनेक्शन पी टू पी अँड एन टू एन कनेक्शन इज मेड. पी टू पी म्हणजे काय, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्टेड आहे डायोडच्या पी मटेरियलला आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल कनेक्टेड आहे डायोडच्या एन टाईप मटेरियलला. सो दिस इज कॉल्ड पी टू पी एन टू एन कनेक्शन. सो हिअर इट इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड. आता फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड मध्ये काय होतं ते बघूया आपण. इन फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड, पी टाईप मटेरियल मधून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून होल्स इमर्ज आउट होतात. होल्स म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह चार्ज इमर्ज आउट होतो, तो इकडे जातो. आणि एन टाईप मटेरियल मधून इलेक्ट्रॉन्स इमर्ज आउट होतात आणि ते जातात एन टाईप मटेरियलकडे. ओके, सो बिकॉज ऑफ दिस कनेक्शन व्हॉट हॅपन्स, दिस होल्स, हे बघा हे काय आहे, होल्स. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल या होल्सला रिपेल करतो. रिपेल कुठे रिपेल करतो, ह्या साईडला. आणि इलेक्ट्रॉन्स आर रिपेल्ड टुवर्ड्स पी साइड. होल्स एन साइडला रिपेल होतात, इलेक्ट्रॉन्स पी साइडला रिपेल होतात. का? बिकॉज ऑफ दिस कनेक्शन. कारण की हे होल्स पण पॉझिटिव्ह चार्ज, बॅटरी टर्मिनल पण पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय, उदाहरणार्थ की हा टर्मिनल होल्सला धक्के मारतो एन साइडला. हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीचा इलेक्ट्रॉन्सला इकडे धक्के मारतो. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ रिपल्सिव्ह फोर्स फॉर होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे काय होतं, हे होल्स या चार्जकडे जातात आणि हे इलेक्ट्रॉन्स ह्या चार्जकडे जातात. इफ यू सी क्लिअरली, दिस चार्ज इज निगेटिव्ह, सो दिस होल्स आर ऍब्झॉर्ब बाय निगेटिव्ह चार्ज. बरोबर, निगेटिव्ह चार्जने पॉझिटिव्ह चार्ज ऍब्झॉर्ब केला, काय होईल, इट बिकम्स न्यूट्रल. आणि एन साइड मध्ये जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉनला ऍब्झॉर्ब करेल, इट बिकम्स न्यूट्रल. म्हणजेच होतं काय, जेवढं जसं जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल तेवढे हे होल्स इकडे मूव्ह होतील, इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह होतील. आणि हा जो चार्ज आहे, स्पेस चार्ज रिजन म्हणतो किंवा डिप्लिशन रिजन म्हणतो, तो काय होतो, कमी व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने तो चार्ज काय होतो, श्रिंक होतो. श्रिंक होतो. का? कारण की हे जे काही निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो न्यूट्रल व्हायला स्टार्ट करतो. न्यूट्रल, निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल होईल होलला ऍक्सेप्ट करून, पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल होईल होलला ऍक्सेप्ट करून. ओके, सो हा चार्ज काय होतो, न्यूट्रल व्हायला सुरुवात होते.
at particular voltage, this depletion region totally becomes झिरो. जसं ही इनिशियल कंडिशन होती तशा पद्धतीने हे जे काही तुमचे डायोड मध्ये डिप्लिशन रिजन आहे तो पूर्णपणे व्हॅनिश होतो म्हणजे नष्ट होतो. ओके, काय होतो? नष्ट होतो. कसं काय नष्ट होतो? कारण की होल्स रिपेल होतात पॉझिटिव्ह टर्मिनलमुळे आणि इलेक्ट्रॉन्स रिपेल होतात निगेटिव्ह टर्मिनलमुळे, आणि ते रिपेल म्हणजे ते त्याच्यापासून लांब मूव्ह होत असताना त्याच्या रस्त्यामध्ये हे चार्जेस येतात आणि ते चार्जेस त्या होल्स आणि इलेक्ट्रॉनला ऍब्झॉर्ब करतात आणि ते न्यूट्रल होतात. सो वन स्टेज विल कम वेअर दिस डिप्लिशन रिजन श्रिंक होत पूर्णपणे व्हॅनिश होणार. अँड at that point the होल्स इकडे क्रॉस करतील आणि इलेक्ट्रॉन्स इकडे क्रॉस करतील. म्हणजेच काय की यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. बरोबर, यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. करेक्ट. सो दिस इज कॉल्ड फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड. कशी होते ते समजलं, तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं? हा, ओके. सो इट इज व्हेरी सिम्पल. अगेन आय विल एक्सप्लेन. हिअर पॉझिटिव्ह चार्ज इज देअर, कारण की होल्स आहे. हे होल्स बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमुळे रिपेल होतील. कुठल्या बाजूला रिपेल होतील? एन साइडला रिपेल होतील. आणि इकडचे इलेक्ट्रॉन्स, एन साइडचे इलेक्ट्रॉन्स या निगेटिव्ह टर्मिनलमुळे पी साइडला रिपेल होतील. बट ड्यू टू दिस रिपल्शन त्याच्या वे मध्ये हा जो काही डिप्लिशन रिजन येतोय त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा निगेटिव्ह चार्ज, पी मधला निगेटिव्ह चार्ज होलला ऍब्झॉर्ब करेल, न्यूट्रल होईल. एन साइड मधला पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला ऍब्झॉर्ब करेल, न्यूट्रल होईल. मग जसं जसं तुम्ही हे व्होल्टेज इन्क्रीज कराल तेवढं ऍब्झॉर्प्शन वाढेल आणि न्यूट्रलायझेशन होईल ऍटम्सचं, बिकॉज ऑफ विच ऍट वन कंडिशन, एका ठराविक व्होल्टेजला पूर्णपणे डिप्लिशन रिजन झिरो होईल. बरोबर. आणि त्या व्होल्टेज नंतर तुम्ही जर थोडं जरी व्होल्टेज वाढवलं तरी होल्स जंक्शनला क्रॉस करतील, एन साइडला जाईल आणि होल्स फायनली कुठे जाणार? निगेटिव्ह टर्मिनलला. आणि इकडचे इलेक्ट्रॉन्स जंक्शन क्रॉस करून पी साइडला जातील आणि फायनली कुठे जाणार? पॉझिटिव्ह टर्मिनलला. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह टर्मिनलकडून इमर्ज आउट होतील वायरमधून एन टाईप मटेरियलमध्ये, एन टाईप मटेरियलमधून पी टाईप मटेरियलमध्ये जंक्शन क्रॉस करून. जंक्शन का क्रॉस करतील? कारण की हे हर्डल नाहीये, हे बॅरियर नाहीये. सो दिस इलेक्ट्रॉन विल गो टू पी साइड अँड देन दे विल गो टू पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे इलेक्ट्रॉन पूर्णपणे काय झालाय? फ्लो झालाय निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. सो युअर करंट स्टार्ट्स फ्लोईंग. आणि असं व्होल्टेज ज्यावेळेस हा डिप्लिशन रिजन झिरो होतो त्या व्होल्टेजला कट ऑफ व्होल्टेज असं म्हणतात. कट ऑफ व्होल्टेज. आणि ते केवढं असतं ते व्होल्टेज? तर या बॅरियर पोटेन्शियल एवढं असतं. ओके, क्लिअर?